नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हे आवळ्याचं लोणचं काय भारी दिसतंय, अगदी तोंडाला पाणी सुटेल असं, आणि तेही रसरशीत आणि बनवायलाही खूप कमी वेळ लागतो। तर मी इथे अर्धा किलो आवळे घेतले आहेत। आवळे असे मोठे आणि टपोरे घ्यायचे आणि शक्यतो त्याच्यावर डाग नको। आवळ्यावर थोडेफार डाग असतात, पण जास्त खराब झालेला आवळा घ्यायचा नाही, नाहीतर मग आपलं लोणचं हे वर्षभर टिकत नाही। तर असे चांगले आणि मोठे आवळे असेच घ्यायचे। आवळे पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, निथळत ठेवायचे आणि नंतर मग सुती कपड्याने पुसून घ्यायचे, म्हणजे पाणी राहत नाही आणि लोणचं हे जास्त दिवस टिकलं जातं। आवळा हा कापायला खूप सोपा जातो, कारण की आवळ्याला अगोदरच खाचा असतात। तर पहिल्यांदा आपण त्या खाचा कट करून घ्यायचा, म्हणजे आवळ्याची पाकळी ही अलगद निघते आणि थोडीही तुटली जात नाही। तर मी पहिल्यांदा ह्या सगळ्या खाचा कापून घेतल्या। तर तुम्ही बघू शकता इथे आवळ्याची पाकळी किती अलगद आणि अजिबात न तुटता निघाली आहे, एकदम व्यवस्थित। तर अशा प्रकारे सगळे आवळे आपण कट करून घ्यायचे। ज्या आवळ्यावर थोडासा डाग होता तर ती पाकळी आपल्याला घ्यायची नाही आहे, चांगले आणि कडक असेच आवळ्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। मसाला बनवण्यासाठी मी इथे 50 ग्राम मोहरी घेतली आहे, मोठी आणि लहान मोहरी मिक्स घेतली आहे। तुम्ही 100 ग्राम मोहरीची डाळ घेतली तरी चालेल। त्याच्यामध्ये 2 चमचे धना घातलेला आहे, धण्याने चांगला वास येतो लोणच्याला। मोहरी अशी तडतडेपर्यंत धणे आणि मोहरी भाजून घ्यायची आणि त्याची पावडर करून घ्यायची। जाडसर पावडर केली तरीही चालेल, मी इथे बारीक पावडर केली आहे। नंतर आपल्याला या पावडरमध्ये मसाले टाकून घ्यायचे। तर मी 3 चमचे लाल तिखट घातलं आहे, 2 चमचे घरचं लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी पावडर कलर येण्यासाठी। त्याचबरोबर 1 चमचा हळद टाकली आहे आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मसाले मिक्स झाले की मग त्याच्यामध्ये आपल्याला आवळा टाकून घ्यायचा आणि आवळा हा व्यवस्थित मिक्स करायचा, जेणेकरून आवळ्याच्या प्रत्येक पाकळीला आपला मसाला लागला जाईल आणि आवळ्याला चवही येते सगळीकडे जर का मसाला लागलेला असेल तर। लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी तेलाचा वापर जास्त करायचा। मी अर्धा किलोसाठी 200 ग्राम तेल घेतलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम नाही करायचं, तेल थोडंसं गरम व्हायला लागलं की मग त्याच्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे टाकायचे, म्हणजे आपलं तेल थंड होईपर्यंत मेथीदाणे हे लालसर तळले जातात। मेथीदाणे टाकले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्याच्यामध्ये 1 चमचा हिंग टाकायचा। लोणच्यामध्ये हे कडकडीत तेल नाही ओतायचं, तेल थंड करून घ्यायचं अगोदर आणि मग तेल ओतायचं। कडकडीत तेल जर का ओतलं तर आवळा हा मऊ पडतो आणि खायला व्यवस्थित लागत नाही। तर शक्यतो हे थंड तेलच त्याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मग मिक्स करून घ्यायचं। बघू शकता आवळ्याचं लोणचं तयार झालं आहे आणि तेही किती छान दिसतंय। आवळ्याचं लोणचं हे खायला तयार नाही झालं, कारण की ह्याला मुरायला 8 दिवस तरी लागतात, म्हणून मी ते एका काचेच्या भरणीमध्ये काढून घेतलं। शक्यतो काचेचीच भरणी वापरायची, प्लास्टिकची भरणी वापरली तर लोणच्याला वास लागतो आणि लोणचं लगेच खराब होतं।